व्यवस्थित अभ्यास चालू असेल अशी मी आशा करते. ठीक आहे. तर सांगा मला, नारायण सुर्वे यांचे जे काही कथा संग्रह होते, सॉरी कविता संग्रह होते, ते सांगायचे आहे. चला. चला पटपट सांगा काय कविता संग्रह आहे. एकामागून एक जे काही आहे ते रिपीट करायचे आहे. सांगा काय काय संग्रह आहेत. बरोबर. तुम्ही म्हणजे ऑर्डर नुसार सांगितलं ना तर ते तुम्हालाच चांगलं आहे. कारण ऑर्डर नुसार सांगितल्यानंतर काय होतं की समजा पेपरला तुम्हाला कालानुक्रमे लावा असा जर प्रश्न आला तर तो तुम्हाला जो काही आहे तो सोडवता येतो. तो प्रश्न जो काही आहे तर तो प्रश्न तुम्हाला सोडवता. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे, विद्यापीठ आहे. बरोबर. त्यानंतर जाहीरनामा, सनद, तर अशा प्रकारे हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, गरजेचे. आणि त्याचं जर रिस्ट्रिक्शन तुम्हाला लक्षात राहिलं तर ते खूप चांगलं आहे. काल आपण पाहिलं होतं की त्यांचं तेव्हा एक कर नावाची एक प्रेम कविता आपण घेतली होती. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या ज्या काही कवितेच्या ओळी आहेत त्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण काही इतर माहिती. ठीक आहे. आता बघा, आज म्हणजे ह्या वर्षी जसं मी म्हटलं तुम्हाला की जन्मशताब्दी वर्ष जे काही आहे त्यांचं, तर जरी म्हणजे बघा जन्म घेऊन जे काही आहे, शताब्दी म्हणजे काय 100, जन्मशताब्दी म्हणजे काय 100. तर जन्म घेऊन काय झालेलं आहे, 100 वर्ष जे काही आहेत ते झालेले आहे. ठीक आहे. तर पण त्यांच्या कविता इतक्या जिवंत वाटतात किंवा सुसंगत वाटतात, काल सुसंगत, की ते वाटतच नाही की त्या 100 वर्ष पूर्वी म्हणजे त्यांचा जन्म झाल्यानंतर कविता ऑफकोर्स त्यांनी त्यांच्या 30 मध्ये 50 मध्ये 40 मध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे एक कवितेला जो काही आहे तर तो बराच काळ होऊन गेलेला आहे. तर सर्वसाधारण पाहता आपल्याला असं वाटत नाही की ते काही खूप वर्ष अगोदर लिहिलेलं आहे. असं वाटत की आत्ताच कुठेतरी त्या कविता आलेल्या आहे. ते इतकं सुसंगत असं जे काही आहे ते वाटतं आपल्याला जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचतो. तर बघा, आपण एक थोडंसं वृत्तपत्रामधलं आर्टिकल जे काही आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये आपण साधारणतः डिस्कस करणार आहोत. तर बघा, एका दुपारी ऑफिसमध्ये फोन येतो. मुलीचा आवाज, काही रडवा, पप्पांना ऍडमिट केलंय, मुरबाड रोडच्या हॉस्पिटलला ICU मध्ये आहे. तुमची आठवण काढली, परवापासून ते एकटेच आहे. ऐकून छातीत धस्स झालं. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, हातात हात घेऊन म्हणाले, मी हा असा अनाथ म्हणून आलो, पण किती भरभरून प्रेम दिलं लोकांनी. साध्या सुध्या शब्दांना उचलून घेतलं डोक्यावर. माझ्याकडे होतं वाटून टाकलं माझ्या माणसांनी. अजूनही माणसं उभी आहेत. तुम्ही आल्या दारात, जे काही त्यांना भेटायला माणसं आले ते. बरं झालं ते म्हणतात, ठाण्याच्या मोठ्या इस्पितळात जावं लागेल. पप्पा म्हणजेच नारायण सुर्वे बोलत होते. ते एकटे पडून होते आणि नजर आकाशाकडे, एकटक तरीही कृतार्थ.
मी हा आमच्या बापांच्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवल्या दरम्यान मित्रवर्य जे काही वारसकर होते त्यांचा फोन, त्यावेळचे ते महापौर राजेंद्र देवडकर आणि इतर जी लोक होती ते सुद्धा महत्वाचे, म्हणजे महापौर असतील किंवा इतर जे काही राजकारणातले लोक असतील तर ते सुद्धा त्यावेळी धावून आले की बाबा आता इतकी मोठी ही जी काही व्यक्ती आहे तर ही व्यक्ती काय झालेली आहे, ऍडमिट झालेली आहे. आणि ही ऍडमिट झाल्यामुळं सगळ्यांना धस्स असं झालं, ICU मध्ये होते. तर त्यामुळे पटापटा जे काही आहे लोक यायला लागली, त्याच्यामध्ये त्याच लोकांमध्ये ही लोक देखील आली. त्यानंतर कारण कवी तर ते होतेच, पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जो काही मान आहे तर तो मान भूषवणं सुद्धा अतिशय महत्वाची जी काही गोष्ट आहे. तर हा मान भूषवणं, तर त्याच्यामुळे काय आहे की पद्मश्री कवी आपल्या गावात उपचार घेतोय ही आदराची सन्मानाची भावना घेऊन सर्वजण बुके घेऊन सुद्धा आले होते, की त्यांना तिथे जवळपास ऍडमिट केलं होतं आणि इतकी मोठी व्यक्ती जी काही आहे आपल्या गावाच्या जवळ आलेली आहे. तर लोकांना प्रेमानं सुर्वेचा चेहरा जो काही आहे, लोकांचं इतकं प्रेम बघून नारायण सुर्वे यांचा जो काही चेहरा आहे तो सुखवला आणि हॉस्पिटल जे काही होतं ते गजबजून गेलेलं. एव्हाना बिलासाठी अडवून ठेवणाऱ्या डॉक्टरांना पेशंट किती महत्वाचा आहे याची जाणीव त्याच्यामध्ये जे काही आहे होऊ लागली. नेते मंडळी असतील, इतर लोक, तर जे काही आहे असं मग नंतर जे काही आहे ते रवाना झाले, असं जे काही आहे त्याबद्दल. आता नारायण सुर्वे जे काही आले तर ते जन्माला आलो तेव्हा काही नाम धारण करून आलो नाही, मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीवर एक नाव ठेवून जाईल असं ते नेहमी म्हणायचे. तर नारायण सुर्वे हे मराठीत काही फक्त नाव नाही, तर काय आहे की ते एक नाममुद्रा. नारायण सुर्वे काय झालेले आहे, एक नाममुद्रा जी काही आहे ते झालेले आहे. ठीक आहे. तर वास्तविक सुर्वे हे 100 वर्षापूर्वी जन्मलेले कवी न वाटता आजही आजूबाजूला वावरत असलेले समकालीन कवीच वाटतात. बरोबर आहे की नाही, जर आपण त्यांच्या कविता वाचल्या तर आज माणसांमधील देशादेशांमधील युद्धामध्ये, पराकोटीच्या द्वेषात, आचार विचारातील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापारातील तीव्र संघर्ष काळामध्ये सुर्वे यांची जी कविता आहे ती मनाला भिडते. जसं आपण काल पाहिलं होतं काय की सारस्वतांनो मी एक गुन्हा करणार आहे, असा उद्घोष जो काही आहे आत्मविश्वासाने करणारे नारायण सुर्वे यांची कविता आधुनिक मराठी काव्य परंपरेतील जी काही आहे ती अत्यंत महत्वाची अशी कविता वाटते. मानववादी आणि सामाजिक आशयाला सुर्वे यांच्या कवितेने नवी परिमाणं दिलीत. ज्या लालबाग परळ भागात ते वाढले, जसं आपण काल ते गिरणगाव पाहिलं होतं, गिरणगाव किंवा लालबाग परळ, एकंदरीत त्या ज्या काही वस्त्या आहेत, तर ह्या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं होतं की त्यांचं जे काही बालपण आहे नारायण सुर्वेंचं ते गेलं तर एकूणच जगभरामध्ये अस्तित्वात असलेल्या कष्टकरी कामगार वर्गाला त्यांनी आपल्या कवितेतून काय केलेलं आहे, उजागर केलाय. जसं मी काल म्हटलं की त्यांची कविता कशी आहे, विशिष्टकडे आणि वैश्विकता जी काही आहे. वैश्विकता म्हणजे वैश्विकता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, काय आहे वैश्विकता ह्या शब्दाचा अर्थ? वैश्विकता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर वैश्विकता ह्या शब्दाचा अर्थ की जगातल्या कुठल्याही माणसाला ते आपलंसं वाटेल. म्हणजे समजा महाराष्ट्रातला कामगार आहे आणि तिकडे रशियाचा कामगार आहे, जर नारायण सुर्वेची कविता वाचली तर तुम्ही म्हणणार मॅडम त्याला मराठी कुठून येणार, ट्रान्सलेटेड असेल जे काही असेल ते, भाव तो पोचला ना शेवटी.
तर ते काय आहे, आपली वाटणं, याला काय म्हणतात, वैश्विकता, वैश्विक दर्जा जो काही आहे तो येणं. माणसांविषयी, मानव जातीविषयी अपार करुणा आणि अनावर सद्भाव असणारी मराठीतील ही अनोखी कविता आहे. व्यक्ती आणि कविता हे अद्वैत आहे. सुर्वे जशी होते तशीच त्यांची कविता होती. कविता जशी आहे तसेच काय होते, सुर्वे होते. म्हणजे जे आतमध्ये होतं तेच बाहेर आलेलं आहे आणि जे बाहेर होतं ते आतमध्ये आलेलं आहे. कळते तुम्हाला? आता सुर्वे यांच्या कवितेवर तसे बहुविध लेखन झालेले आहे. त्यांनी आपल्या कवितेवर अनुभवाचं वेगळं जग जे काही आहे निर्माण केलं. आता कविवर्य कुसुमाग्रजांनी याला वेगळ्या जगाचं नितळ दर्शन असं म्हटलेलं आहे, जे काही नारायण सुर्वे किंवा नारायण सुर्वेच्या कवितेला. वेगळ्या जगाचं नितळ दर्शन लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या. नारायण सुर्वेंना नारायण सुर्वेला कुसुमाग्रजांनी वेगळ्या जगाचं नितळ दर्शन, वेगळ्या जगाचं नितळ दर्शन वेगळ्या जगाचं नितळ दर्शन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे आपल्याला म्हणजे कोणी काय म्हटलं, त्यातल्या त्यात महत्वाच्या व्यक्तीने का म्हटलं, तर हे आपल्याला लक्षात का ठेवायचं आहे, कारण कुसुमाग्रजांनी जे काही त्यांचा पहिला संग्रह होता त्याला प्रस्तावना जी काही आहे ती लिहिलेली आहे आणि अत्यंत महत्वाचे त्या पद्धतीने जे काही आहे. तर बघा, नेहरू गेले तेव्हाच्या गोष्टीतली शीन पेलणारी सुंदरी, खोलीत उजेड घेऊन चाललेल्या हातगलीवाळा, इसन्या, हनग्या ही पोस्टर चिटकवणारी पोरं, लुंगीवाला नालबंद, नवा तरुण वेश्येला, पाणी घे म्हणणारी घरवाली, अशा अनेक व्यक्तिरेखा वेगवेगळ्या जगातल्या भावविश्वातल्या आहे. यासाठीच माझं जग राजमुद्रा घडवीत आहे. हा नुसता आत्मविश्वास नाही, तर सुर्व्यांच्या कवितेची आपल्याला टॅगलाईन असल्याचं काय आहे दिसून येतं. कळतंय का तुम्हाला? तर सुर्व्यांच्या कवितेचं हे आपल्याला टॅगलाईन आहे हे दिसून येतं. आता ह्या अभावग्रस्त वर्गाच्या ज्या काही भावना आहेत, ज्या काही व्यथा आहेत, आकांक्षा आहे, अपेक्षा आहे, दुःख आहे, सुख आहे, तर ह्या सर्वांना सोसून पुन्हा माहेरून जाण्याची जिद्द, एक अनुभव घेऊन सुर्वेच्या शब्दात खास लयीत आणि लकबीत त्या भावभावनांचा नकळत एक चेहरा लागतो. वाचकांच्या, ऐकणाऱ्यांच्या जाणीवांच्या ज्या काही आहेत त्या कक्षा रुंदावतात आणि सुर्वेच्या कवितेचं जे काही सामर्थ्य आहे ते जाणवतं. माणसाच्या जगाचं जे काही जीवन आहे ते प्रतिबिंबित होताना आपल्याला काय होतं, सुर्वेंच्या कवितेमध्ये दिसतं. ते प्रतिबिंबित होत आहे अशा स्वरूपातलं. कळतंय तुम्हाला इथपर्यंत? तर जगाचं जीवन प्रतिबिंब होताना तिच्यावरचा सांप्रदायिक विचारसरणीची टरफलं बाजूला पडतात. टरफलं म्हणजे काय? टारफुला नावाची कादंबरी आहे. टारफुला वेगळ्या आहेत की सारखे आहेत? बघा, समजा ही भुईमुगाची शेंग आहे समजा, तर माझी काही ड्रॉइंग एवढी चांगली नाही आहे. हे समजा दाणे आहेत ना, ते बाहेरचं जे काही आवरण किंवा जे कव्हर असतं तर त्याला काय म्हणतात, हे जे असतं ना, तर त्याला काय म्हणतात, टरफल. काय म्हणतात? टरफल. कळतंय?
तर ह्या शब्दामागचा भावानुभव किती नवा, ताजा आणि पृथगात्म आहे याचा विचार जितका महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर ह्या माणसांची वर्गाची सुख दुःख, आशा आकांक्षा, कोण बारा वेदना, जे काही दृश्य अशुद्ध बंधन उजागर करणारा श्रेय निश्चितच सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतला आहे. आता सुर्वे यांच्या कवितात आपल्याला काय दिसून येतात साधारणपणे? मार्क्स, लेनिन, हे जर आपण पाहिलं तर मार्क्सवादी, साम्यवादी जे काही आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे विचारलं तर सुर्वे यांच्या कवितामध्ये मार्क्स हे विचारवंत होऊन गेलेले आहेत. मार्क्स आहेत, लेनिन आहे, साम्यवादी. तर साधारणपणे 30 वर्षापूर्वी एका ज्येष्ठ कवीने त्यांच्या कविता रेजिमेंटलिझम असा उल्लेख केलेला होता. आता आजच्या काळातही सुर्वे चांगले स्टोर केलेले आहेत, म्हणजे शोषणाची क्षमता असेल, हक्कांची जाणीव असेल, प्रतिकाराची भावना असेल, जिद्द असेल, आवेश असेल, तर ह्यामधून मानवी भावजीवनांचा, माणुसकीचा जो काही आहे, एक समांतर जो काही आहे तो जाणीवेतून आलेला दिसतो. राजकीय दृष्टिकोनामुळे रेजिटिमेशन जो काही हा शब्द, हा उपवास असला तरी जॉर्ज ऑर्वेलच्या व्हाय आय राईट ह्या निबंधामध्ये लेखनाच्या 4 घटकापैकी राजकीय दृष्टिकोन महत्त्वाचा मांडलेला आहे. कळते तुम्हाला? तर आपल्याला प्रश्न विचारला, रेजिमेंटेशन हा आपल्याला कोणत्या कवीच्या याच्यामध्ये आलेला दिसतो शब्द रेजिमेंटेशन? तर आपल्याला हे आहे आणि त्यानंतर काय आहे, जॉर्ज जॉर्ज ऑर्वेलच्या काय आहे, व्हाय आय राईट, त्यांनी हा निबंध लिहिलेला आहे. काय लिहिलेला आहे? व्हाय आय राईट, क्वेश्चन मार्क द्या नंतर. तर हा त्यांनी जो काही निबंध लिहिलेला आहे की बाबा मी का बरोबर आहे, त्याच्याकडे काय आहे स्पष्टीकरण सुद्धा आहे. सुर्वेंनी आपल्या एका मनोगतात म्हटलं आहे की सर्व माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. त्यांची अनेक कारण आहेत, त्यातल्या त्यात काय आहे की बाबा मला काय करायचं आहे, कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायची आहे. व्यक्तिगत जीवनापासून समष्टीपर्यंतचा आलेख मला काढायचा आहे. मी चित्रित केलेला जो काही माणूस आहे तो पराभूत किंवा क्षणभर निराश जरी वाटला असेल तरी तो पुन्हा संघर्षात नव्याने उभा राहणारा ताठ पोलादी मानेचा आहे. पराभव मानवी जीवनाचा भाग असला तरी प्रगतीचाही तो मोठा वाटेकरी आहे, हे विसरता कामा नये. माणसातले केवळ हरलेपण दाखवण्यापेक्षा त्याचे लढणेपण दाखवणे मला मोलाचे वाटते. आणि हे जे काही माझं लेखन आहे हे त्याच्यासाठीच आहे की काय आहे, अलिखित साहित्याला काय करण्यासाठी, लिखित करण्यासाठी काय करतोय मी, लिहितो आहे. ज्या घटकावर कोणीही लिहिलेलं नाही, कोणीही लिहत नाही, अशा लोकांचा मला काय व्हायचं आहे, माझ्या लेखणीद्वारे, माझ्या कवितेद्वारे, माझ्या साहित्याद्वारे काय व्हायचं आहे, आवाज व्हायचा आहे. काय व्हायचंय मला? मला जो काही आहे तो आवाज व्हायचा आहे, असं नारायण सुर्वे म्हणतात आणि जे अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे आणि त्याचबरोबर काय म्हणतात आहे की मी कृतज्ञता व्यक्त करायला सुद्धा लिहितो आहे, मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा लिहितो आहे. आता बघा, सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एका नव्या युगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात ते कदाचित याच अर्थाने. सामान्य माणसाच्या जगण्याला संघर्ष त्यांनी महत्त्वाचा मानला, म्हणून त्यांचं जे काही योगदान आहे ते सुर्वेच्या कवितेचा आत्मा आहे. सुर्वेंना आपली कविता कशी आहे, काय आहे याचं भान होतं.
अनाथ म्हणून वाढणं, मोठं होणं, शिक्षण जेमतेम 4थी पर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा जीवन प्रवास, कविता मात्र साहित्यातील सुभेदारांना थेट इशारा देणारी. अवघ्या मानवी विश्वाला काय घेतलेलं आहे? सुर्वेंच्या कवितांनी कवित्व घेतलं आहे. कळतंय तुम्हाला? तर अवघ्या मानवी विश्वाला सुर्वेच्या कवितेने कवीत घेतलं. आता बघा, कधी कधी तुम्ही पेपर वाचता, पुस्तकं वाचता, काय काय चालतं, कोण कोण काय काय चालतं. पेपर कोण वाचतं रोज? पेपर पेपर कोण वाचतं सांगा बरं रोज? कोण कोण वाचतं पेपर? कोणता वाजता तुम्ही? वैभव कोणता वाजता म्हटलं? सकाळ. ठीक आहे. हे बघ, तुम्ही वाचा, सकाळ वाचा. काय पण जसं मी तुम्हाला मागे लिहून दिलं की परीक्षेच्या अनुषंगाने आपल्या साहित्याच्या अनुषंगाने काय काय महत्वाचं आहे एकंदरीत त्या गोष्टी. तर बघा इकडे एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला, ठीक आहे? तर त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये असं आहे की तुम्ही काही वाचत असाल, एखादं पुस्तक असेल, एखादा लेख असेल, कधीतरी तुम्ही बाजारामध्ये गेला, ते बाजारामध्ये असं गुंडाळलेला कागद असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, वो कुछ भी रहे, वो कुछ भी क्यों ना हो, तुम्हाला काहीतरी छान दिसलं ना, त्याच्यातलं वाटलं दिसलं, तर एक अशी डायरी करायची, एक बुक करायची, एक वही करायची. आणि वही असं काही नाही की खूप पैसे खर्च करून घ्या चांगली वगैरे, असं काही नाही. तुमचे वहीतले पानं उरलेले असतात MAB याचे, ते जोडून तुम्ही बनवू शकता. ते कारण मला देऊ नका मॅडम, हे ते वगैरे कारण मला देऊ नका. नो एक्सक्युजेस ॲट ऑल. ज्याला करायचे तो करतो, मार्ग सापडतात. इच्छाशक्ती पाहिजे. हे मराठीमध्ये एक वाक्य आहे ना, इच्छा असे तिथे मार्ग दिसे. इच्छा असे तिथे मार्ग दिसे. तर बघा, तर मग त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले वाक्य असतात, ते लिहून ठेवायचे आणि त्याच्यामुळं लिहून बघायचं, काहीतरी असंच लिहून बघायचं. आपल्याला कुठं काय प्रकाशित करायचं, पण हे तुम्ही असा सराव करत 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 तुम्ही तुमच्या लिहिण्याला एक आकार येईल. कळतंय का मी काय म्हणतेय? तर मग अशामुळे तुम्ही लिहायला लागाल. तुमचे MAचे BAचे कोणते प्रोफेसर असेल, कोणी असतील तुमचे ओळखीचे वगैरे, त्यांच्याकडून ते हे करत जा, लिहून घेत जा, बघत जा, सगळ्या गोष्टी ह्या करत जा तुम्ही. कळते तुम्हाला? तर हे अत्यंत महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तर बघा, आता समजा तुम्हाला म्हटलं, आणि हे तुम्ही प्रोफेसर आहे म्हणजे फक्त तुमचं काम शिकवणं नाही. कळतंय का तुम्हाला? कळतंय? तर तुम्ही प्रोफेसर आहात म्हणजे तुमचं काम फक्त आणि फक्त शिकवणं नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तुम्ही PhD कराल, रिसर्च कराल, वेगवेगळे संशोधन कराल, तर काय असतं त्याच्यामध्ये? समजा कुठली जयंती असेल, पुण्यतिथी असेल, कोणतरी येणार असेल, तर प्राचार्य सांगतात, तुम्ही उद्या प्राचार्यही व्हाल, की आपल्याला याचं सूत्रसंचालन करायचं, याचं हे करायचं, त्याचं ते करायचं आहे. तर तुम्हाला ते जमलं पाहिजे, तर तुम्हाला ते आलं पाहिजे वेळेवर. मग असं नको व्हायला, हा मी तर काय, माझं काम शिकवणं आहे, मी कुठं सूत्रसंचालन करणार, मी कुठं लिहिणार. तर असं नको व्हायला. तुमच्याकडे सुभाषित, कोट्स, म्हणी, वाक्यप्रचार तयार पाहिजे फड्डीशी. बाबासाहेबांचं आलं घ्या, बाबासाहेब, नारायण सुर्वेंचं आलं घ्या, विंदांवर आलं घ्या, नामदेव सणांवर आलं घ्या, मिलिंद मालशे असेल, जे कोणी असतील, तर
तर त्याच्यामुळे त्या वहीमध्ये बघा, आता हे किती सुंदर वाक्य आहे. समजा उदाहरणार्थ नारायण सुर्वेंचा तर जन्मशताब्दी झाली किंवा ऑक्टोबर महिन्यात जे काही त्यांचं येतं 15 ऑक्टोबर 5 ऑक्टोबरला जन्मदिवस, तर तुम्हाला असं ठरवलं की खूप मोठं नाव आहे आणि आपल्याला त्यांचं साहित्य जयंती साजरी करायची आहे, तुम्ही अशी सुरुवात करू शकतात ना, समस्त अखंड काय काय मानवी विश्वाला सुर्वेंच्या कवी किंवा असं मानवी विश्वाला कवितेने कवेत घेणारा कवी. किती छान, किती छान जर तुम्ही असे सुरुवात केली. वा वा. किंवा प्राचार्य पण खुश ना. किंवा शब्द मला गौण वाटतात अनुभवांचीच कविता. शब्द मला गौण वाटतात अनुभवांचीच कविता होते असे म्हणणारे कवी, ज्यांनी मानवी विश्वाला कवितेनी कवेत घेतलं असे नारायण सुर्वे. कळतंय तुम्हाला? तर अशा प्रकारे किंवा तुम्ही असंही सुरुवात करू शकतो, अनाथ म्हणून जन्माला आलेल्या मुलाने नंतर संपूर्ण समाज आपलासा केला असे ते नारायण सुर्वे. बघा, नाहीतर मग तिथे समोर जाऊ, नमस्कार, आज मराठी कवी नारायण सुर्वे यांची जयंती. ते कोणी बोलू शकतं ना. तुम्ही मराठी प्राध्यापक आहात, मराठी रिसर्चर आहात, मराठीमध्ये तुमचं MA झालंय, सेटनेट झालंय, वाटलं पाहिजे ना. कागदावर नाही. आता आपण काही नेहमी कागद घेऊन नाही जाणार आहे ना. आता समजा मी तुम्हाला शिकवतीये, तर मी काय माझं सेटनेटचा कागद लावलाय का तोंडावर? नाही. आपल्या पर्सनॅलिटी ऍट दी एंड काय होणार आहे, ते आपल्या पर्सनॅलिटी मधूनच दिसणार आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. कळतंय? ते म्हणतात ना, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. पहिलं तुम्ही दिसणार आहात, तुमचा चेहरा दिसणार आहे, तुम्ही बोलणं दिसणार आहे, तुमचं पर्सनॅलिटी दिसणार आहे, आणि नंतर कागदपत्र वगैरे सगळं. आणि कोणी प्रमुख पाहुणे तिथे काय कागदपत्र वगैरे थोडीच ना बघणार आहे, ते त्यांना माहित आहे का तुम्ही त्याच्यावर लागले आहात. पण व्यवस्थित नसेल तर मग कसे काय पास झाले बाबा परीक्षा वगैरे. तर हे काय आहे की चांगले चांगले वाक्य तुम्ही हे करून ठेवा, म्हणजे त्याच्यातून काय होईल, तुम्हाला तुमचं जे काही लिखाण असेल किंवा तुमचं जे काही असेल ते सुधारेल, त्याला आकार येईल. आणि बघा, वाचणं बघा कसं असतं की वाचणं तुमचं सुधारलं की तुमचं लिहिणं सुधारलं, तुमचं लिहिणं सुधारलं की तुमचं वाचणं. हे काय आहे, एक प्रकारची काय आहे, एक सायकल किंवा आपण ज्याला साकडी असं म्हणतो त्या पद्धतीने. तर असं तुम्ही करत चला. मी तुम्हाला क्लासमध्ये अतिशय महत्वाचे सांगत असते गोष्टी, तर त्या तुम्ही तिथे लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यामुळे सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एका नव्या युगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात. ते कदाचित याच अर्थानं की सामान्य माणसाच्या जगण्याला संघर्ष त्यांनी सामान्य जीवन जगणाऱ्या किंवा सामान्य माणसाचा जो काही संघर्ष आहे तो त्यांनी महत्वाचा मानला. त्यांचं योगदान सुर्वेच्या कवितेचा आत्मा आहे. सुर्वेंना आपली कविता कशी आहे, काय आहे याचं भान, अनाथ म्हणून वाढणं, मोठं होणं, शिक्षण जेमतेम 4थी पर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा जीवन प्रवास, कविता मात्र साहित्यातील सुभेदाराला थेट इशारा देणारी, अवघ्या मानवी विश्वाला जी काही आहे ती कवेत घेणारी, मी जसं तुम्हाला सांगितलं, कष्टकऱ्यांसाठी पसायदान मागणारी आणि जगण्याच्या एका मर्यादेपर्यंत त्यांचं कबीराशी नातं होतं. तर कवितेच्या बाबतीत बहिणाबाई चौधरीशी जगण्यातला सच्चा अनुभव घाटेशी असेल तर, मनगटात असेल तर, सोबतीला प्रतिभा असेल तर काय होऊ शकतं. याचं बहिणाबाई आणि सुर्वे यांचं उदाहरण आहे ना. बहिणाबाई कुठं शिकलेला होता, आणि सुर्वे आधी 4थीत शिकलेले होते, नंतर ते 7वी शिकले. आपल्याला जसं आधी माहित होतं की अशा 10वीवर वगैरे व्हायचं. ठीक आहे. तर मला सांगा, ऐसा मी ब्रह्म, ऐसा गा मी ब्रह्म, तर कविता कोणत्या साली आली, किंवा सॉरी ही हा कविता संग्रह ना तो कोणत्या साली प्रकाशित झाला? ऐसा गा मी ब्रह्म सांगा.
माहित पाहिजे. कोणत्या साली प्रसिद्ध झाला? विशाल राठोड. ऐसा गामी ब्रह्म हा कविता संग्रह कोणत्या साली आला? नारायण सुर्वे यांचा. चला सांगा. सांगायचंय. सांगा बरं. ऐसा गामी ब्रह्म हा कविता असा प्रश्न येतो ना, कोणत्या साली प्रकाशित झाला, असा डिरेक्टली प्रश्न येतो नेट सेटच्या परीक्षेला. काय लिहिणार तुम्ही तिथे उत्तर? सांगा बरं. चला. सांगा. हम्म 1962 माहित पाहिजे आपल्याला, पाठच पाहिजे. किती? 1962 साली आला ना हा ऐसा गामी ब्रह्म. ऐसा गामी ब्रह्म हा नारायण सुर्वेंचा पहिला कथासंग्रह जो काही आहे हा प्रस्थापितांच्या विरुद्ध दिलेला एल्गार अर्थात स्वतःच्या आगमनाची आणि आत्मविश्वासानं दिलेली ललकारी होती. कळतंय का तुम्हाला? मॅक्सिम गॉर्की. मॅक्सिम गॉर्कीचं नाव कोणी कोणी ऐकलंय? मॅक्सिम गॉर्कीचं नाव कोणी कोण ऐकलंय? सांगा बरं. मॅक्सिम गॉर्की कोण होता? नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये किंवा याचा काय संबंध आहे का? यांच्यासोबत यांचं नाव घेतलं जातं किंवा येतं, तुम्ही ऐकलं असेल तर का? सांगा. तर त्यांचा जो काही म्हणजे नारायण सुर्वे हा पहिला संग्रह होता त्यांचा कविता, मग दुसरे काय होतं? माझे विद्यापीठ. तर हा माय युनिव्हर्सिटी नावाचं यांनी हे लिहिलं होतं मॅक्सिम गॉर्कीने. माय युनिव्हर्सिटी नावाचा शीर्षक साधणार लिहिलेलं होतं. त्याचं नाव होतं की माय युनिव्हर्सिटी. तर त्याला साधर्म्य किंवा त्याला साम्य साधणारं जे काही आहे नारायण सुर्वेंनी लिहिलेलं आहे. कळलं? तर तिसरा बघा, पहिला कोणता आहे? ऐसा गामी ब्रह्म जो 1962 ला झाला. नंतर माझे विद्यापीठ आला. आणि तिसरा कुठला आलेला आहे? जाहीरनामा. तिसरा कुठला आलेला आहे? जाहीरनामा. आता जाहीरनामा म्हणजे काय की सरळ सरळ मार्क्स. जाहीरनामा म्हणजे काय की सरळ सरळ मार्क्स. मार्क्स म्हणजे कोण? कार्ल मार्क्स. त्याच्यानंतर एंजल्स. एंजल्स कोण होता? एंजल म्हणजे एंजल नाही, एंजल्स म्हणजे मार्क्सचा कोण होता? शिष्य किंवा सहकारी. सहकारी म्हणूया, शिष्य नको म्हणायला, सहकारी. मार्क्स कोण होता? सहकारी होता. म्हणजे काय की कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा. सनद अर्थातच त्यांचा अजेंडा होता. त्यानंतर सनद आलं ना,
आणि नव्या माणसाचे आगमन हा शेवटचा संग्रह लेनिनच्या तत्वज्ञानाशी जुळणारा कुठल्या प्रकारचा माणूस घडवायचा आहे याचे सूतवाच करणारा होता. सगळ्यात असं तुम्हाला विचारलं की नारायण सुर्वे यांचा सगळ्यात शेवटचा कविता संग्रह कोणता? कोणता? नव्या माणसाचे आगमन. याच्यात काय दिलेलं आहे नव्या माणसाच्या आगमनामध्ये? नव्या माणसांचे आगमन याच्यामध्ये काय दिलेलं आहे? सांगा बरं. नव्या माणसाच्या आगमनामध्ये काय दिलेलं आहे? लेनिनच्या तत्वज्ञानाशी जुळणारा. हे जे काही आहे लेनिन कोण होता? पाश्चात्य विचारवंत होता. पाश्चात्य म्हणजे काय? पाश्चात्य देशातला, म्हणून आपण त्याला पाश्चात्य म्हणतो. ठीक आहे. लेनिन याच्यामध्ये काय दिलेलं आहे की लेनिनचं तत्वज्ञान आणि त्याच्यामुळे काय नवीन घडणारा माणूस ह्या सगळ्या विचारांनी, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा माणूस घडवायचा आहे याचं सूतोवाच करणारा होता. ठीक आहे, समजलं? सुर्वांनी आपली वैचारिक बांधिलकी कधीही लपवलेली नाही. नेव्हर. कारण तुम्ही जेव्हा अभ्यास करताना किंवा समाजात वावरताना तुम्हाला अशी लोक दिसतील की प्रसिद्ध होण्यासाठी, मोठं होण्यासाठी तोंडावर एक मागे एक असं असेल, पण नारायण सुर्वेंनी जे काही आहे ते कधीच असं केलेलं नाही. त्यांनी कधीच जी काही आहे नेव्हर स्टॉप हिज ओरिजिनॅलिटी फ्रॉम अदर्स. म्हणजे त्यांनी कधीच तसं केलेलं नाही. कळते तुम्हाला? आणि दुसरं म्हणजे त्यांच्या कवितेनं वैचारिक बांधिलकी ओलांडून समाजातल्या सर्व वर्गात तळागाळात समाजात मान्यता मिळवली होती. खऱ्या जीवना अनुभवाला आणि जगण्याला वास्तवाला भिडणारी जी काही त्यांची कविता होती. वंचित माणूस त्यांच्या कवितेत महानायक होता. कळतंय का? वंचित माणूस, कामगार, कष्टकरी काय होता? महानायक. त्यांच्या कवितेत काय होता? वंचित माणूस महानायक होता. कळतंय तुम्हाला? माणूस हा उजेडाचा वारसदार आहे ही त्यांनी खात्री आपल्या कवितेत काय आहे मांडून ठेवली होती. तो काय आहे? उजेडाचा वारसदार. हे खात्री त्यांनी आपल्या कवितेतून मांडून ठेवली आहे. सुर्वेंनी सामान्य माणसाच्या जगण्याची सन्मानाची कविता लिहिली. सुर्वे हे जीवनवादी कवी होते. आधुनिक मराठी कवितेचा मानबिंदू केशवसूत आहे. तर सुर्वे त्या परंपरेचा पूर्ण बिंदू आहे. म्हणजेच काय आहे? केशवसूत आहे. ठीक आहे. मी काही सांगते ते लिहून घ्यायचे. चला लिहून घ्या. सुर्वे हे लिहा. चला. आधुनिक कवितेचा मानबिंदू केशवसूत यांना म्हटले जाते. तर त्या परंपरेचा पूर्ण बिंदू
नारायण सुर्वे नारायण सुर्वे तर त्या परंपरेचा पूर्ण बिंदू नारायण सुर्वे यांना म्हटले जाते. आता बघा, आता सुर्वेंच्या कवितेचं कशा प्रकारे प्रकटलेलं आहे किंवा कशा प्रकारे लिहिलेलं आपण ते त्याचा थोडासा विचार करूया. तर आपल्याला याच्यामध्ये काय दिसते, मार्क्स, लेनिन आणि नेहरू यांच्यावर त्यांनी कविता लिहिल्या आणि त्यात विचारांची बांधिलकी आहे. ठीक आहे. आणि आपल्याला एकंदरीत काय दिसतं, केशवसूत आणि मर्ढेकर यांच्यावरील कवितेत आचार विचार आणि कला जे काही आहे यांचा जो काही आहे मिलाप झालेला दिसून येतो. आता पहिल्या केशवसूतांशी त्यांचा संवाद म्हणजे विश्वाचं हृदयवतच असल्यासारखं आहे, कळतंय. तर दुसऱ्या केशवसूतांशी त्यांचा संवाद सामाजिक कडवड्यांना शून्यता देऊन जातो, हीच अभिजात त्यांची प्रतिभा आहे. केशवसूत असतील, मर्ढेकर असतील आणि सुर्वे हे मराठी कवितेतील 3 महत्वाचे वळण म्हणू शकतो किंवा 3 म्हटलं तर मराठी कवितेतील काय म्हणू शकतो, 3 महत्वाचे टप्पे आपण म्हणू शकतो. त्यांचा रसिक संवाद थेट ज्ञानेश्वरांच्या श्रोती संवादाचं नातं सांगणारा आहे. ज्ञानेश्वरांनी श्रोतू वर्गाशी संवाद साधताना जिव्हाळ्याचं नातं निर्माण केलं होतं. सुर्वे आपल्या कवितेतून रसिकांच्या पातळीत उतरून आपुलकीचं नातं निर्माण करतात. म्हणूनच त्यांची पोर्टरची स्वगते, पोस्टर असेल, मनी ऑर्डर असेल, अशा ज्या काही कविता आहेत तर पुन्हा पुन्हा आपल्याला जर तुम्ही वाचल्या असतील तर त्या तुम्हाला अजून परत काय वाटतं की पुन्हा पुन्हा त्या कविता ज्या काही आहेत त्या वाचाव्या असं वाटतं. आता बघा, तुम्ही विचार केलाय का, मी तुम्हाला काल आणि आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं की नारायण सुर्वे यांना काय म्हटले जाते, तिसरे केशवसूत. पण का म्हटले जाते व का समान, काय कोणत्या गोष्टी समान आहे? नारायण सुर्वे यांना तिसरे केशवसूत का म्हटले जाते? तुम्ही कधी विचार केलाय का? सॉरी, वायर जरा अडकडली होती. तर का म्हटलं जातं, तिसरे केशवसूत का म्हटले जाते? का म्हटलं जातं तिसरं केशवसूत? तर किंवा पहिले, दुसरे, तिसरे असं का ठरवलं किंवा का म्हटलं जातं? तर तिघांमध्ये एक समान धागा आहे. मात्र काळानुसार व्यक्ती आणि कवितेत आवेश आणि अभिनिवेश जे काही आहे बदलत गेले. पथ, पंक्तीची तराफ अमुच्या करिविधीने दिले असे ठेवून जनता शिरीवरी जग उलथुनिया देव कसे असे केशवसूत म्हणतात. त्या जग उलथून टाकण्याची जी काही आर्किमिडीज अभिलाषा आहे. दुसरे केशवसूत म्हणजे मर्ढेकर, लो प्रोफाईल अशी सामाजिक बांधिलकी पत्करताना की ते वाचकासाठी समाज स्वतःच एक काय आहे साधना असते अशा प्रकारे. आणि एकटाच आलो नाही, युगाची साथ आहे, कामगार आहे मी, तडपती तलवार आहे. काय म्हणतात आहे? एकटाच आलो नाही मी, एकटाच आलो नाही मी, युगाची साथ आहे, कामगार आहे मी, तडपती तलवार आहे.
कळतंय? क्लिअर? एकटाच आलो नाही मी, युगाची साथ आहे, कामगार आहे मी, काय आहे? तडपती तडपती तलवार आहे. क्लिअर? आक्रमता आवेश असला तरी तत्व एकच, सामाजिक समतेचं. देव दानवा नरे निर्मिले हे सूत्र सुर्वेंच्या विद्यापीठाचा पाया आपल्याला दिसून येतो. आता जात पात धर्म पंथा पलीकडे माणूसपणाचं शिक्षण म्हणजे सुर्वेंचं विद्यापीठ आहे. सुर्वे माणसाकडे सृजनात्मा म्हणून पाहतात. सृजन केशवसूत आणि मर्ढेकर यांच्यावर त्यांच्या पश्चात खूप लिहिलं गेलं असलं तरी जिवंतपणी ह्या दोघांच्या वाटेला उपेक्षाच आलेली आहे. काय आलेले आहे? उपेक्षाच आली. सुर्वे असे भाग्यवान की त्यांच्या हयातीतच त्यांच्या कवितेवर नवनव विचार मंथन झालं. परंपरा आणि नवता हातात हात घालून सुर्वेंच्या कवितेत वावरत होती. लिहून घ्यायचं आहे. काय? परंपरा नवता लिहून घ्यायचंय. परंपरा आणि नवता काय आहे? सुर्वेंच्या कवितेत हातात हात घालून जी काही आहे ती वावरत होती. लिहून घ्यायचंय पटकन. चला, लिहून घ्यायचंय. ठीक आहे, लिहिलं. नवता आणि परंपरा ज्या काही आहेत त्या हातात हात घालून. तर बघा, थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं तर सुर्वेंची जी काही कविता परंपरा आणि नवता यांचं आयकॉन म्हटलं तरी म्हणायला हरकत नाहीये. एकत्रित पॅकेज आहे. ते स्वतः प्रकृतीचे दाते आणि कवी संस्कृतीचे जे काही आहे ते भोगते होते. म्हणून त्यांची जी काही कविता आहे, मराठी कवितेचा आलेख उंचवणारी आणि मराठी भाषा साहित्य यांची जे काही आहे पुण्याईच आहे. अशा प्रकारे नारायण सुर्वेंचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता बघा,
डोंगरी शेत माझं ग, डोंगरी शेत माझं ग, बाई मी बेणू किती. हे गीत आहे. आज क्लास संपल्यावर तुम्ही हे करा, जाऊन बघा. हे खूप प्रसिद्ध झालं होतं त्या काळामध्ये गीत. डोंगरी शेत माझं ग, बाई मी बेणू किती. आता बघा, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तो क्या बनेगा, तू इंसान बनेगा. हे धर्माच्या पलीकडे जाऊन जे काही आहे, माणुसकीचा संदेश जो काही आहे तो देणारे अजरामर गीत. याचं खरं वास्तव रूप म्हणजे संत कबीर व कामगार नारायण सुर्वे. एकाच जातकुडीचे निधर्मी. ह्यात सुर्वे मास्तर मुंबईच्या कामगार नगरीत वाढलेले. कामगार कवी रूपाने जग प्रसिद्ध झाले. जसं की मी तुम्हाला सांगितलं की डोंगरी शेत माझं ग, मी बेणू किती म्हणत शेतकरी मित्रही झाले. रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या कवितेमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अखिल मराठी साहित्य संमेलन आपण काल लिहून घेतलं. कुठं झालेलं? नारायण सुर्वे. मला सांगा बरं चला, नारायण सुर्वे ज्या संमेलनाचे अध्यक्ष होते, तर ते संमेलन कुठे भरवलं किंवा भरलं सांगा बरं. कुठे भरलं? परभणी. कुठे भरलं? परभणी. ठीक आहे. अशा प्रकारे कळलं तुम्हाला इथपर्यंत? तर अशा पद्धतीने त्यानंतर आपण उद्या जमल्यास तर थोडंसं जाहीरनामा बघूयात. जाहीरनाम्याचं आज आपण थोडंसं बाकीच्या गोष्टींची जी काही आहे ती चर्चा केलेली आहे. तर आपण आपल्या कादंबरीचा इतिहास ह्याच्याकडे वळूयात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण हरिभाऊ नारायण आपटे म्हणजेच कोण, हना आपटे यांच्या काही कादंबऱ्या बघितल्या. तर हना आपटे यांच्या कादंबऱ्या पाहिल्या का? मराठीतील पहिली कोणती कादंबरी कोणी लिहिलेला आहे? बाबा पद्मजी. आणि कोणती कादंबरी लिहिलेली आहे? यमुना पर्यटन. कोणती लिहिलेली आहे कादंबरी? यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिलेली आहे. ठीक आहे. तर आपण त्या अनुषंगाने ज्या काही आहे एकंदरीत मराठी कादंबरी ह्याचा आपण विचार करत होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण अद्भुत रम्य कादंबरी वगैरे ह्या सगळ्या कादंबऱ्या बघत होतो. ठीक आहे. आता आपण साधारणतः 1885 ते 1920 ह्या टप्प्यातल्या कादंबऱ्यांचा विचार करूया. ठीक आहे. अठराशे 85. चला हेडिंग द्या, मग आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून घेणार आहोत. चला लिहा. 1885 ते 1920. 1885
झालं लिहिलं तर बघा, आता आपण साधारण 1885चा जो काही काल आहे, तर 1885 ते 1920 ह्या कालखंडातल्या ज्या काही कादंबऱ्या झाल्या ते पाहूयात. तर बघा, हरिभाऊ पूर्व कालखंडात, आता हरिभाऊ पूर्व का म्हटलंय, कारण ना आपटे म्हणजेच हरिभाऊ नारायण आपटे हे मराठी कादंबरी विश्वातलं एक महत्त्वाचं असं नाव आहे. तर हरिभाऊ पूर्व कालखंडात मुक्तमाला ह्या सदृश्य कल्पित गोष्टीचा प्रवाह लोकप्रिय होता, ह्याविषयी काही दुमत नाही. आणि कल्पित गोष्टींच्या कर्त्यापेक्षा वेगळा असा जो कादंबरीकारांचा वर्ग पाश्चात्य कादंबरीच्या धर्तीवर रचना करत होता, म्हणजे रोनाल्ड, जर पाश्चात्य लोकांचं जर आपण साहित्यकारांचं नाव घेतलं कादंबरीकारांचं, तर रोनाल्ड्स, मेडोज टेलर, स्कॉट असे काही लेखकांच्या कादंबऱ्यांचे आदर्शही होते. कारण एखादी नवीन हे झाली तर मग ती त्या गोष्टीचा जो काही आहे प्रभाव असतो, किंवा त्या गोष्टीचा जो काही आहे तो आदर्श आपल्याला दिसून येतो सर्वसाधारणपणे. त्यामुळे कादंबरी ह्या वाङ्मय प्रकाराच्या स्वरूपाची वेगळेपणाची जाणीव जी काही आहे त्यांना फारशी नव्हती. पण त्यांच्या लक्षात आले होते की कादंबरी संसाराचे जे काही आहे ते प्रतिबिंब उमटायला पाहिजे. रंगराव ह्या कादंबरीच्या लेखिका काशीताई कानिटकर तर रंगराव ह्या कादंबरीच्या लेखिका काशीताई कानिटकर काय म्हणतात, आम्ही संसार रूप कादंबरी पाहून कागदावर आणतो. म्हणजे काय, संसार रूप जे काही सगळा संसार तो कागदावर उतरवतो किंवा कागदावर मांडतो, अशा प्रकारे त्यांचं जे म्हणणं होतं. काळा पुरुष ह्या कादंबरीच्या प्रस्तावनेत रामकृष्ण बलवंत नाईक लिहितात, काळा पुरुष, आम्हामध्ये ज्या कादंबऱ्या झाल्या पाहिजे त्यात सांप्रताची दुःख, सांप्रताचे तरा आदिकाचे विवेचन असून वाचकाने करमणूक व्हावीच, पण त्याशिवाय काय आहे, देश परिस्थिती सुधारण्याचे जे काही आहे ते प्रयत्न सुद्धा व्हावे. याचा अर्थ एवढाच की ह्या कादंबरीकारांना सदृश्य स्तरावरील वास्तवता तरी लक्षात जी काही आहे ती आली होती. आता हरिनारायण वगळता ह्या कादंबरीच्या जे काही समोरचे लेखनादर्श आणि कादंबरीच्या संसार चित्र जे काही साधन करून वाचकांनी करमणूक करायची, हे जे काही आहे तर काय आहे, त्यांच्या समोरील उद्दिष्ट घेता त्यांच्या कादंबरी रूपाची, कादंबरीतील वास्तव स्वरूपाची जे काही आहे ते घटक तत्वाची अंगी असलेल्या जीवन दर्शाच्या सामर्थ्याची आणि कादंबरीच्या रचनेच्या घटत्वाची जाणीव नसणे साहजिक होते. कल्पित गोष्टीवर टीका करणारे जे काही आहे काबा मराठे, त्यांचं नावल व नाटक ह्याविषयी निबंधमध्ये, नावल म्हणजे काय की चमत्कारी गोष्टी, आपण म्हणतो नवल आहे का बाबा, त्याचं खूप नवल आहे का, नवलाची गोष्ट आहे का, तर नावल म्हणजे चमत्कारी गोष्ट किंवा नावलात केलेले वर्णन, समग्र सत्य असून व्यक्ती कल्पित असतात असे ते म्हणतात. आता याचा अर्थ त्यांच्या कादंबरीविषयक कल्पना उसण्या असाव्यात असाच होतो ना. जर आपण एक सारासार जर विचार केला ह्या संदर्भात, तर आपल्याला असंच दिसून येतं सर्वसाधारणपणे. चंद्रिका नावाच्या मराठी मासिकाने 1854चा तो काळ होता बघा, तर त्याच्या पहिल्या अंकात नीतीपर कादंबरी मथड्याखाली एक कल्पित कथा छापण्यास जी काही आहे सुरुवात केली. कादंबरी हे नाम विधान देण्याचं जे काही श्रेय. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की काही कथा, कविता आदी क्रमशः साप्ताहिकामध्ये किंवा मासिकामध्ये ज्या काही आहे त्या छापून आल्याचं आपल्याला दिसते. आता अव्वल इंग्रजी नंतर प्रबोधनाच्या प्रेरणेचा अभाव वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रात दिसून यायला लागला.
कथा असो, नाटकं असो, कादंबरी असो, त्याद्वारा समाजाला शिकवायची, वळण लावायची ही जी काही वृत्ती बळकट होत चालली होती आणि त्यामुळे वाङ्मय प्रकार जो काही होता रंजक व बोध ह्या दोन उद्दिष्टांचा संगम करू लागले. म्हणजे काय फक्त मनोरंजन सारखं घेतलं तरी चालेल, पण काय आहे बोध पण झाला पाहिजे ना, काहीतरी उपदेश मिळाला पाहिजे त्याच्यातून, काहीतरी गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत. फक्त रंजन करून ही ही हा हा करून चालणार आहे का? सांगा बरं. फक्त ही ही हा हा करून किंवा असं करून चालणार आहे का? नाही. तर त्याच्यामधून काय झालेलं पाहिजे की बोध सुद्धा झाला पाहिजे. त्याच्यातून काय झालं पाहिजे, रंजन जे काही आहे तर ते रंजन झालं पाहिजे. रंजन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर काय बोध उपदेशपर जे काही असेल ते झालं पाहिजे. आता अव्वल इंग्रजी नंतर प्रबोधनाच्या प्रेरणेचा जो काही प्रभाव आहे तर वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रात दिसून येऊ लागला. आता कथा असो की नाटक असो की कादंबरी असो, तर त्यामुळे वाङ्मय प्रकार रंजन व बोध ह्या दोन उद्दिष्टांचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते संगम करू लागले. आता ही दोन्ही उद्दिष्ट ज्या कादंबरीकाराला साधली त्याचा गौरव होऊ लागला. तर यात आणखी एक भर पडली, ती म्हणजे कादंबरीकाराने संसाराची जे काही चित्र रेखाटायचे ते काड्यातले असता कामा नये. तर जे काही चित्र संसारातले चित्र रेखाटे असेल तर ते काळ्या रंगातले असता कामा नये. एका शिरस्तेदाराची आत्मकथा सादर करताना आपल्या लोकांची व्यंगे आपणच उघडी करणे हे देशाची अब्रू घालवण्यासारखे आहे, अशी टीका सहन करावी लागली तर सिंधुबाई किंवा आजकालची सद्गुणी माणसं तर ह्या दोन कादंबऱ्या होत्या. तर ह्या दोन कादंबऱ्याच्या जे काही लेखक आहे तर शांती ब्रह्म यांनी आपल्या प्रस्तावनेत हरिभाऊंच्या मधली स्थिती ह्या कादंबरीवर हल्ला चढवताना त्या बोलल्या होत्या. हरिभाऊंनी कोणती कादंबरी लिहिली, त्यांनी लिहिल्या अनेक, पण मधली स्थिती नावाची त्यांची जी काही कादंबरी होती ती कळते तुम्हाला. तर त्या कादंबरीमध्ये त्यांनी काय म्हटलं की आजच्या रीतिस्थितीचे चित्र असावे असे नसून आजकालच्या दुष्कर्मी लोकांची वर्णने त्यात दिलेली आहेत. म्हणजे काय की बाबा तुम्ही संसाराची जी काही चित्र आहे तर ती संसाराची चित्र रेखाटा, पण त्याच्यामध्ये काही काळा रंग नको, काळा किंवा हे नको. म्हणजे काय की असं वाईट नका सांगू. ते आपण म्हणतो ना पितळ उघडं पाडणं. पितळ उघडं पाडणं ह्या म्हणीचा वाक्यप्रचाराचा अर्थ कोणाला माहित आहे? सांगा बरं काय आहे? पितळ उघडे पाडणे काय आहे याचा अर्थ? पितळ उघडे पाडणे. काय? बरोबर. तर ते नको अशाने आपणच आपली बाबा गोष्टी समोर आणू किंवा आपली जी काही आहे इज्जत जाईल, आपली जी काही आहे अब्रू जाईल, तर अशा पद्धतीने गोष्टी आल्या. पण मधली स्थिती याच्यामध्ये सगळं हरिभाऊंनी लिहिलं होतं, मग त्याच्यावर हल्ला चढवला कोणी? शांती ब्रह्म यांनी. काय म्हटलं त्यांनी? आजकालच्या रीतिस्थितीचे चित्र असावे तसे नसून आजकालच्या दुष्कर्मी लोकांचीच वर्णने जी काही आहे तर ती त्यात दिलेली आहे. म्हणजे जीवनाच्या विशिष्ट अंगाचे चित्रण करण्याची मर्यादा ह्या कादंबरीकारांना स्वीकारावीशी वाटली. जसं की आपण लिहून घेऊयात. चला लिहून घ्यायचं आहे. राब नाईक यांची नाहीच ना ऐकायचं. चला लिहून घ्या. राब नाईक डॅश राब नाईक डॅश
नाही ना ऐकायचं. ग म लिमये यांची वेणू. ग म लिमये यांची वेणू. ग म लिमये यांची वेणू. त्यानंतर लिहायचंय ब मो पंडित. ब मो पंडित. सुशील यमुना. सुशील वेगळं लिहायचंय आणि यमुना वेगळं लिहायचंय. सुशील यमुना. ब मो पंडित. ब मो पंडित. सुशील यमुना. त्यानंतर लिहायचं आहे वासुदेव बळवंत फडके. यांचं नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. वासुदेव बळवंत फडके. बंडाची धामधूम. बंडाची धामधूम. वासुदेव बळवंत फडके. बंडाची धामधूम. ठीक आहे. आता बघा ह्या ज्या तुम्ही कादंबऱ्या लिहिल्या लिमये ची वेणू बळवंत फडके वगैरे, तर ह्या कादंबरींना काय म्हणायचं? वस्तू स्थिती दर्शक. वस्तुस्थिती दर्शक म्हणायचं. लिहून घ्यायचंय ह्या कादंबऱ्यांना वस्तुस्थिती दर्शक कादंबऱ्या म्हणायचं. वस्तू स्थिती दर्शक. आता हरिभावांची पहिली कादंबरी कोणती होती सांगा बरं? महत्वाचं आहे हे. हरिभाऊंची पहिली कादंबरी. हरिभाऊंची पहिली कादंबरी कोणती? मधली स्थिती. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याच कादंबऱ्या, काही कादंबऱ्या ज्या काही आहेत तर त्या आधी मासिकांमधून असेल, साप्ताहिक असेल, काय असेल, तर याच्यातून काय व्हायचं ते क्रमशः प्रकाशित व्हायच्या. काय व्हायच्या? क्रमशः प्रकाशित होत होत्या. तर ही मधली स्थिती जी आहे ही कादंबरी क्रमशः कशातून प्रसिद्ध झाली? पुणे वैभव. पुणे वैभव मधून जे काही आहे ते क्रमशः प्रकाशित झाली. लिहून घ्यायचंय 1885.
1885 मध्ये. क्लिअर? झालं लिहून? तर तिचे प्रेरणा कोण होते की रेनॉल्ड्सची मायटेरियस ऑफ लंडन प्रेरक किंवा प्रभाव आपण जे म्हणतो, लिहून घ्यायचं, हे पण महत्वाचं आहे आपल्याला. रेनॉल्ड कसं लक्षात ठेवणार? पेन आहे ना, रेनॉल्ड पेन. रेनॉल्ड्सची काय आहे? मायस्टेरियस ऑफ लंडन. मायस्टेरियस ऑफ लंडन लिहून घ्यायचंय. चला पटकन लिहून घ्या. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी? तर बघा, हरिभाऊंची जी काही कादंबरी आहे, तर ही कादंबरी, पहिली कादंबरी मधली स्थिती, तर ही साधारण 1885 मधून पुणे वैभवातून जी काही आहे ती क्रमशः प्रसिद्ध झाली. आणि याच्यावर काय प्रभाव कोणाचा होता? रेनॉल्ड. तर रेनॉल्ड हे नाव मी तुम्हाला सांगितलं. पेन जी आहे, पेन, तर त्या पेनचं नाव बऱ्याच जणांना माहिती आहे की रेनॉल्डची पेन येते किंवा रेनॉल्डची पेन असते. तर त्याच्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. आता हरिभाऊनी ह्या कादंबरीमधून कथेच्या अनुषंगाने 19व्या शतकाच्या अखेरच्या पुण्यातील समाज जीवनाची जी काही आहे याच्यामध्ये अनेक चित्र रेखाटलेली आपल्याला दिसून येतात. तर आजकालच्या गोष्टीतील पहिली गोष्ट म्हणून लिहिलेल्या कादंबरीतून आढळणारा वरिष्ठ पांढरपेशा समाज आहे तो किडलेला आणि कोसळलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी त्याच्यातून जे काही आहे ते लिहिलेलं. आता इंग्रजी लाजवड स्थिर होऊ लागली तसं काय असतं की समाजाचा जो काही स्तर आहे, तर समाजाचे जे काही आचार विचार असतील, समाजाचा जो काही स्तर आहे, तर कसे भ्रष्ट होत गेले आणि पाश्चात्य शिक्षणाबरोबर आणि इंग्रजांच्या जीवनाबद्दल निर्माण झालेले कुतूहलाबरोबर चुकीच्या कल्पना कशा प्रस्तुत होत गेला, शिष्ट समाजाचे अधिपतन कसे होत गेले, त्याचे हरिभाऊंनी वाचकांनी जाणीव ठेवून ही सगळी जाणीव ठेवून
जे काही आहे तर हरिभाऊनी चित्र जे काही आहे ते उभारलेले आहे किंवा रेखाटलेले आहे. आता हरिभाऊंची पहिली कादंबरी कोणती? मधली स्थिती. आता दुसरी कादंबरी कोणती? कोण सांगेल दुसरी कादंबरी? हरिभाऊंची पहिली कादंबरी माहिती. आता हरिभाऊची दुसरी कादंबरी कोणती? कादंबरी कोणती आहे? गणपतराव. कोणती आहे? गणपतराव. आता जसं मधली स्थिती जी काही आहे हे पुणे वैभवातून प्रसिद्ध झालेली आहे, तसंच काय आहे हे मनोरंजन आणि निबंध चंद्रिका नावाचे त्या काळात मासिक होते. ठीक आहे, कळतंय? मनोरंजन आणि निबंध चंद्रिका. ह्या मासिकातून हे क्रमशः ह्या मासिकातून ही कादंबरी जी काही आहे ह्या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. चला लिहून घ्या. पटकन लिहायचंय. चला पटपट हात चालवा. चला, हरिभाऊंची दुसरी कादंबरी गणपतराव. मी सांगते चला. हरिभाऊंची दुसरी कादंबरी गणपतराव. हरिभाऊंची दुसरी कादंबरी गणपतराव ही क्रमशः मनोरंजन आणि निबंध चंद्रिका ह्या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. मासिकातून. आता नंतर काय झाले बघा की नंतर मग हे मासिकेच बंद पडली आणि गणपतराव काय होती? अपुरी राहिली. आता ती पुढे मग नंतर डायरेक्टली 1919 साली प्रसिद्ध झाली. आता गणपतराव मध्ये कादंबरीच्या रूपाची जाण वाढलेली आहे हे सहजच लक्षात येतं आपल्याला. पुण्यातील पांढरपेशा मध्यमकालीन ब्राह्मण कुटुंबाचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न हरिभाऊ ह्या कादंबरीतून करत. तरी गोदावरीच्या निमित्ताने पांढरपेशा मध्यवर्गीय स्त्रीच्या कपाळी सामान्यतः लिहून ठेवलेल्या दुःखाची करुण कहाणी सांगावी आणि गणपतरावासारख्या ध्येय वेड्या तरुणाचे चित्र रेखाटावे. गणपतराव असेल, त्याच्यामध्ये नाना, विष्णुपंत. तर ह्या भेटीत चाललेल्या समाज सुधारणा विषयीच्या चर्चेचे जे काही स्वरूप आहे तर त्यात आलेले आपल्याला दिसून. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. तर बघा, कादंबरी असू दे, कथा असू दे, काय तर आपल्याला पात्र सुद्धा महत्वाची आहे. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले पात्र दिसले आपल्याला लिहून घ्यायचे. चला, गणपतराव स्वतः. चला लिहा. गणपतराव, त्यानंतर लिहायचे गोदावरी, गणपतराव, गोदावरी,
कॉमा, नाना, नाना, विष्णुपंत, तर ही जी काही आहे ही साधारण कादंबरीची पात्रे आहेत. ठीक आहे. आता कादंबरी लेखनाचे जे काही संकेत आहेत, तर कादंबरी लेखनाचे संकेत आपण जर पाहिले तर हरिभाऊंनी रूढ केले. हरिभाऊंच्या कादंबरीने ऍक्च्युअली जे काही आहे रूढ केले, पण त्यांची कशी कादंबरी येऊन गेली आणि हरिभाऊंच्या श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा जो काही आहे एक आदर्श निर्माण झाला. तुम्हाला त्या हरिभाऊंच्या कादंबरीचं नाव सांगता येईल का? अशी एक कादंबरी आहे जी खूप गाजली, प्रसिद्ध झाली, नावारूपाला आली आणि त्याने काय झालेलं की श्रेष्ठत्व गाठलं किंवा श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा जो काही आहे तो आदर्श निर्माण झाला. तुम्हाला ते सांगता येईल का? कोणती कादंबरी आहे ती? सांगा बरं. कोणती आहे? कोणती आहे? पण लक्षात कोण घेतो? कोणती आहे? पण लक्षात कोण घेतो? चला लिहून घ्यायचं आहे. पण पण लक्षात कोण घेतो? चला लिहून घ्या. पण लक्षात कोण घेतो? लिहून घ्या. कादंबरी लेखनाचे संकेत, कादंबरी लेखनाचे संकेत रूढ व्हायला, कादंबरी लेखनाचे संकेत रूढ व्हायला रूढ व्हायला हरिभाऊंच्या कादंबरीनेच मदत केली असली, हरिभाऊंच्या कादंबरीनेच मदत केली असली तरी पण लक्षात कोण घेतो? हे करायचं प्रश्न मार्क. पण लक्षात कोण घेतो? पण लक्षात कोण घेतो? च्या निमित्ताने, च्या निमित्ताने च्या निमित्ताने
हरिभाऊंनी श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा हरिभाऊने श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा हरिभाऊने एक श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा आदर्श श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा आदर्श श्रेष्ठ कादंबरी लेखनाचा आदर्श निर्माण केला. ठीक आहे, तर थांबूयात आपण इथेच आणि भेटूया उद्या 4 वाजता. ठीक आहे, सरांनी सगळ्यांनी छान रिव्हिजन करा व्यवस्थित. ओके, ठीक आहे प्रवीण, शिल्पा, सोनल, तर व्यवस्थित रिव्हिजन करा, परीक्षा जवळ येतीये. ठीक आहे, चालेल, भेटूयात आपण उद्या. थांबूयात.